यहोशुवाचं पुस्तक ह्याचा अध्याय 1 ते 9 वचन. कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेचा सेवक यहोशुवा त्याला सांगितल्याप्रमाणे मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा त्याला परमेश्वराने सांगितले की मोशे आता मृत्यू पावला आहे. जा आणि उठ इस्रायल लोकांसहित यार्देन ओलांडून जा. इस्रायल लोकांसहित यार्देन ओलांडून जा आणि जिथे जिथे तुमचे पाऊल पडेल तिथे ती सर्व भूमी मी तुमच्यासाठी वतन म्हणून दिलेली आहे. वतन म्हणून दिलेली आहे. रान व हा लबानोन पर्यंतचा सर्व हित्ती समुद्रापर्यंत मावळतीकडेचा सर्व प्रदेश तुमचा होईल. यापुढे तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. मात्र तू हिम्मत धर व खंबीर हो आणि ह्या पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे तू त्यांना इस्रायल भूमीमध्ये त्यांना घेऊन जाशील. मात्र तू हिम्मत धर, घाबरू नको. मी तुला सोडणार नाही व मी तुला टाकणार नाही. तू उजवी डावीकडे वळू नको. मोशेने सांगितलेल्या नियमशास्त्रात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक काढ. डावी उजवीकडे वळू नको. मोशेने दिलेले नियमशास्त्र काळजीपूर्वक काढ आणि त्यात जेही काही लिहिले आहे त्यावर मनन कर, म्हणजे तुला यशप्राप्ती घडेल आणि तुझा मार्ग सुखाचा होईल. मी तुला आज्ञा केलेली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझ्याबरोबर असेल. आमेन. स्तोत्रसंहिता 125. परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे. ज्याचा भाव परमेश्वरावर आहे तो निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखा आहे. जसे सियोने भोवती डोंगर आहे तसंच परमेश्वर आपल्या लोकांसभोवती आहे. नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नये म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानाच्या वचनावर चालणार नाही. परंतु जे सरळ व चांगले आहेत, जे परमेश्वराचे सरळ व चांगले आहेत त्यांचे कल्याण कर. परंतु जे कुटील मार्गाकडे आहेत त्यांना दुष्कर्माबरोबर घालून दे. इस्रायला शांती असो. आमेन.